विविध क्षेत्रात किमान 10 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। हा कार्यक्रम 3 मे 2024 रोजी पुणे येथील शिवाजीनगर येथील हॉटेल माधव इंटरनॅशनल येथे पार पडणार आहे। या उपक्रमांतर्गत राजकारण, शिक्षण, संशोधन, क्रीडा, लेखन, साहित्य, कृषी, सामाजिक कार्य, उद्योग, व्यापार, सहकार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टरेटने गौरवण्यात येणार आहे। महापौर, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, आमदार, खासदार तसेच इतर पदांवर कार्यरत किंवा कार्य केलेल्या व्यक्तींनाही या सन्मानासाठी पात्रता राहणार आहे। आयोजकांच्या माहितीनुसार ही मानद डॉक्टरेट पदवी शैक्षणिक पात्रतेवर आधारित नसून संबंधित व्यक्तींच्या समाजातील कार्याची दखल घेऊन प्रदान केली जाणार आहे। सन्मानित व्यक्तींना राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्काराच्या धर्तीवर गौरवण्यात येईल। तसेच कार्यक्रमादरम्यान लाईव्ह न्यूज चॅनलवर सन्मानितांना 3 मिनिटांचे भाषण करण्याची संधी दिली जाणार असून प्रत्येक सन्मानार्थींना 2 अतिथी पासेसही उपलब्ध करून दिले जाणार आहे। या कार्यक्रमासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर नॉमिनेशन सादर करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। अधिक माहितीसाठी डॉक्टर अजित बागमार, संपर्क आहे 9822 59 25 40 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। बरेच वेळा वाटतं तर माझा मुलगा परदेशात जावा, परदेशात शिक्षण करावं, पण आजची परिस्थिती अशी आहे, किती शिक्षण झालं, प्रॉपर लोकांचा रिस्पॉन्स नसला तर किती शिक्षण घेतलं आणि किती पैसे केले, मग आज तुम्ही बघू का किती हॉस्पिटल बंद होत आहे। अशा या परिस्थितीमध्ये इंटरनॅशनल ऑनररी डॉक्टर काउन्सिल दिल्ली या संस्थेच्या सहकार्याने अमेरिका मेरिट काउन्सिल व आफ्रिका येथील घाना युनिव्हर्सिटी, ह्युमन राईट युनिव्हर्सिटी आहे घानाची, या संस्थेतर्फे मानद डॉक्टर म्हणून देण्याचा बहुमान पुण्याला जे येतील त्यांना मिळणार आहे। 50 पेक्षा जास्त मानद डॉक्टर स्वीकारतील अशी आम्हाला शक्यता वाटते आणि त्याकरता भरपूर प्रतिसाद त्याकरता मिळत आहेत। आज बऱ्याच वेळा चर्चा होते तर शिक्षण नाही, काही नाही, 10 वर्षाचा उद्योग आहे, 10 वर्षाचा व्यापार आहे, 10 वर्ष पत्रकार मेडिकल, ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना हा पुरस्कार रूपी मानद डॉक्टर आहे। त्याची मेडिकल व्हॅल्यू नाही, त्याची एज्युकेशनल व्हॅल्यू नाही, फक्त डॉक्टर। आज तुम्ही बघा प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव भोसले, बरेच कॉलेज प्राचार्यामध्ये डॉक्टर लावलं जातं, आपल्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टर बरेच वेळा दिलं जातं। तो एक पुरस्कार आहे की त्यांनी जे कार्य केले त्या कार्याकरता पुरस्काराचा मान आहे। तर मानद डॉक्टरेट करता सुद्धा ज्यांचं 10 वर्षाचं कार्य आहे त्यांनी फॉर्म असतो, तो नॉमिनेशन फॉर्म भरून दिल्यानंतर आपल्याला, आणि त्याचबरोबर मानद डॉक्टरेटचा जो कार्यक्रम आहे तो 4 वाजता आहे। त्यांना गाऊन घालून शपथविधी करून परिधान दिलं जातं। तो संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह नाशिक लोकशाही न्यूजच्या सहकार्याने त्यांच्या टीमद्वारे तो संपूर्ण कार्यक्रम भारतभर संपूर्ण पाहण्यात जाणार आहे। तसंच आपल्या 4 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाशिक लोकशाही न्यूज मध्ये त्याचं प्रसारित होणार आहे। अशा ह्या महत्वपूर्ण कार्यक्रमास आपण 20 तारखेपर्यंत म्हणजे 19, 20, 21 पर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरायचे। 22ला व्हेरीफाईड झाल्यानंतर 23ला रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे। त्यानंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीये। तर ते अमेरिकेला किंवा आफ्रिकेला पाठवून 5 दिवसाची ती प्रोसेस झाल्यावर ते सर्टिफिकेट आपल्याकडे येतात। 2 तारखेच्या ॲक्युप्रेशरच्या कार्यक्रमाला, 3 तारखेच्या मानद डॉक्टरेटच्या कार्यक्रमाला आणि इंटरनॅशनल काउन्सिल महाराष्ट्राचा अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष व त्या युनिव्हर्सिटीचे जे आहेत त्यांचे आमचे पार्टनरशिप या नात्याने या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे। ही ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।